तर मित्रांनो, अजून मे महिना सुरू पण नाही झालेला आणि इतकी जास्त गरमी वाढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती ऊन आहे. आणि या गरमीमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःची कशी काळजी घेऊ शकता याचे 3 पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याआधी ही व्हिडिओ सेव्ह करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन समजेल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसभरातून 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. आणि खास करून जेव्हा उन्हाळा असतो, गरमी असते, तेव्हा तर जास्तच पाणी पिलं पाहिजे, कारण दिवसभरातून आपला खूप घाम गळलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान तुम्ही बाहेर पडणं टाळा. तुम्ही वर्कआउटला जात असाल, जिमला जात असाल किंवा कुठेही शॉपिंग वगैरे करायला जात असाल तर या टाइमच्या आधी जावं, सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी 4च्या नंतर. तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर दिवसाचा तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही ब्लॅक कपडे घालू नका. त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर व्हाईट कलरचे कपडे असतील तर ते घाला. तसेच बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीनचा उपयोग करू शकता. सनस्क्रीनचा उपयोग तुम्ही केलाच पाहिजे, कारण सनस्क्रीनमुळे तुमची टॅनिंग होत नाही, तुमची स्किन चांगली राहते. सूर्याचे जे युव्ही रेज आहे त्यापासून सनस्क्रीन तुमचा बचाव करते. कधीही गरमीतून बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन लावलीच पाहिजे.